म्हणजे त्या निक्कीला माहिती होतं की वर्षा मॅम इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट ॲक्ट्रेस इन मराठी इंडस्ट्री. सो त्यांना माहिती होतं की यांना टार्गेट केलं की आपल्याला फुटेज मिळेल, यांना टार्गेट केलं की आपल्याला नाव मिळेल. पण ठीक आहे, तू टार्गेट कर, पण तू चांगल्या पद्धतीने कर ना. म्हणजे त्यांच्या मातृत्वावर गेले, त्यांना रस्त्यात झोपवलं, त्यांच्या अवॉर्डवर बोलले. त्यांची लायकी पण नाही आहे. ती कोणती किल्लेकर एक कुठेतरी चॅनलला विलनचा रोल करून तू महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर नाव वगैरे मागते. पण ही अशी बया आहे की ही माफी पण मागत नाही. हिचा एक वेगळा शो नाही जिंकला पाहिजे त्यांनी. तर तो जिंकला आणि फक्त सिंपतीच्या बेसवर जिंकला, तर मग जे खेळतात ना त्यांचं नुकसान आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सगळीकडे धुमाकूळ घालतोय आणि या सीझनवरती आपले मराठी इंडस्ट्रीमधले बरेच अभिनेते अभिनेत्रा सगळ्या व्यक्त होत आहेत, कारण आतमध्ये त्यांच्या आपुलकीचे लोक आहेत. अशीच म्हणजे वर्षा त्यांच्या आपुलकीचा एक अभिनेता आज आपल्यासोबत आहे, ज्याचं नाव आहे कपिल होणारराव. तर आपण त्याला विचारूयात का त्याला या सीझनबद्दल काय वाटतंय. नमस्कार, मी ऐश्वर्या तुझं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप स्वागत करते. थँक्यू सो मच ऐश्वर्या. कसा आहेस तू? मी मस्त, तू कशी आहेस? मी मस्त. तर आपला जो मुद्दा आहे की बिग बॉस मराठीचा 5वा सीझन जो सगळीकडे धुमाकूळ घालतोय, तर या सीझनबद्दल तुला काय वाटतं? कमाल. हा सीझन कमाल चालला आहे आणि मला आवडतं आहे. बिकॉज ऑफ बघण्याचं कारण आहे, कारण वर्षा माई तिकडे आहेत. सो त्यांच्यासाठी हा शो मी बघतो आहे आवर्जून. आणि दुसरं कारण आहे भाऊचा कल्ला भाऊचा कट्टा. आणि भाऊ म्हणजे माझ्या गावचेच आहेत, लातूरकर. सो ते पहिल्यांदा बिग बॉस होस्ट करत आहेत, त्यांच्यासाठीही बघतो आहे. सो मजा येते. जसं तू म्हटलास की मजा येतोय, तर याआधी तू बिग बॉसचे सीझन बघितले होतेस किंवा असशील, तर हा सीझन, तर एकंदरीत तुझं बिग बॉसबद्दल काय मत आहे की बिग बॉस हा शो, या शोबद्दल तुझं काय मत आहे? बिग बॉसच्या शोमध्ये माझे खूप मित्र होते. याच्या आधी मी विशालसाठी शो बघितला होता आणि त्याने तो शो जिंकला. विशाल इज माय फ्रेंड. आणि विकास त्यानंतर माझा मित्र झाला, कारण तो सुखमध्ये काम करायला आला. मला वाटलं विकास पण कमाल आहे. विशालचा शो मी थ्रूआउट बघितला, कारण ज्या पद्धतीने विशालला टार्गेट केलं गेलं आणि तो शोचा विनर झाला. सेम काइंड ऑफ आत्ता जो शोमध्ये वर्षा मॅमला टार्गेट केलं जातं आहे आणि आय एम शुअर की वर्षा मॅम हा शो जिंकणार. नक्कीच. आपलं सगळ्यांचं प्रेम त्यांना एवढं भरभरून आहे आणि त्या इतक्या उत्तम खेळत आहेत की त्यात वादच नाही आहे. पण ज्याप्रमाणे त्यांना टार्गेट केलं जातं आहे, म्हणजे जान्हवी असेल, निक्की असेल, तर काय वाटतं याबद्दल? म्हणजे काय लेवल काय आहे की ह्या आपण वर्षाताईंकडे एका आदर्श म्हणून बघतो आणि त्यांना तेवढं साधंसं कळत नाही आहे. तर याबद्दल तुला काय वाटतं? मला प्रचंड राग येतो या लोकांचा. मला वाटतं हे बिग बॉसमधले 4 गुंड आहेत. जसं असतं ना कुठल्याही गावामध्ये 1-2-3 गुंड असतात ना, तसे हे गुंड आहेत, टार्गेट गुंड. ह्यांना मला वाटतं एक थोडंसं व्यसन लावलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने वर्षा मॅमला ह्यांनी टार्गेट केलं, म्हणजे त्या निक्कीला माहिती होतं की वर्षा मॅम इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट ॲक्ट्रेस इन मराठी इंडस्ट्री. सो त्यांना माहिती होतं की यांना टार्गेट केलं की आपल्याला फुटेज मिळेल, यांना टार्गेट केलं की आपल्याला नाव मिळेल. पण ठीक आहे, तू टार्गेट कर, पण तू चांगल्या पद्धतीने कर ना. गेम खेळ. तू त्यांचं मन काढतेस, तुमचं मन काळं आहे, त्यांची लायकी काढतेस. बरं, रात्री झोपताना आपण झोपलेल्या माणसाला आपण उठवत पण नाही. आपण बोलतो जाऊ दे, झोपू दे, आराम करू दे. ही आपली संस्कृती आहे ना महाराष्ट्रातली. ताटावरनं न उठवणं किंवा एखाद्याला झोपतोय तर आपण जागा करून देणं. तर ज्या पद्धतीने त्याने पहिल्या वीकमध्ये ती जी विलन आहे, तिने मला वाटतं तिकडनं ते विलनचं कॅरेक्टर ती कॅरी फॉरवर्ड केलं तिने. तिला कोणी स्विच ऑन स्विच ऑफ सांगितलं नाही. जान्हवी किल्लेकर काय. सो तिला कोणी सांगितलं नाही की बाई ग, तू आता तिकडे जाऊन बिग बॉस हा रियालिटी शो आहे, ते तिकडे इकडचे डायलॉग नको मारू. सो तिने जे काही तिकडे रोल केला आहे, तो रोल तिकडे तिच्या इथे फिट्ट बसला आहे आणि तो तेच घेऊन तिकडे गेली आहे. आणि त्या दोघींनी मिळून रात्री वर्षा मॅमला ज्या पद्धतीने त्यांनी उठवलं आणि त्यांना असं झोपायला लावलं वाटेमध्ये. अभिजित सावंत ते बोलले पण की इतका मोठा कलाकार रस्त्यामध्ये झोपतो आहे, हे अख्खा महाराष्ट्र बघतो आहे. सो तेव्हा तर मला प्रचंड तिडीक गेली होती. त्या दिवशीच मी पोस्ट टाकली की म्हटलं हे खूप घाणेरड्या लेवलला चाललं आहे.
त्यानंतर मग त्यांच्या मनावर तुमचं मन काळं आहे. त्या निक्कीला काय माहिती आहे वर्षा मॅमचं मन. वर्षा मॅमसोबत तू काम कर आणि त्यांचं मन तुला नाही समजणार ग बाई. तू त्या लेवलची नाहीच होऊ शकत कधी त्यांचं मन समजण्या इतपत, कारण त्यासाठी चांगला माणूस व्हावं लागतं. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मातृत्वावरती बोलली, हे मला खूप वाईट वाटलं. असं वाटतं की त्यांना मूल नाही वगैरे. अरे पण त्यांच्यात माझ्यासारखी खूप मुलं आहेत आजही जे त्यांना आई म्हणतात. सो हे तिला माहिती नाही आणि प्रचंड राग आहे मला या लोकांच्या बाबतीत. आय विश आय वॉज देअर. आत्ताच तू म्हणालास की आम्ही त्यांची मुलं आहोत किंवा तू 3 वर्ष ताईंसोबत काम केलं आहेस, मुलगा म्हणून काम केलं आहे. सो तुमचं बॉन्डिंग कसं होतं किंवा काय मजा यायची ताईंसोबत काम करताना? आणि माझं बॉन्डिंग तर सगळ्यात भारी होतं त्यांच्यासोबत. सिल्व्हर्सला तुला माहिती आहे आपलं लॉकडाऊन झालं आणि आम्ही गोव्याला शूट करायला जायचो सगळे. माझी आणि वर्षा मॅमची फ्लाईट एकत्र होती. तर त्यांना कळलं की तुमच्यासोबत कपिल आहे. तर त्या एवढ्या खुश झाल्या की अरे कपिल. आणि आमच्या दोघांचं एक वेगळंच बॉन्ड होतं. माहीत नाही ते असं ठरवून नाही झालं की त्यांच्या पर्सनल गोष्टींच्या बाबतीत पण मी कमेंट करायचो हसून, त्यांना काहीही विचारायचो. सो आणि त्याचं उत्तर त्या द्यायच्या मला की अच्छा हे असं आहे ते तसं आहे. आणि कमाल बॉन्डिंग होतं. माझ्या इंस्टाग्राम रील्स तुम्ही बघितलं असेल वर्षा मॅमसोबत. मी जे काही सेटवर व्हायचं ते मी सगळं शेअर करायचो. त्या मला नेहमी मला आणि जयदीपला म्हणायच्या की मेरे करण अर्जुन. सो त्यांच्याबद्दल काय बोलू, मला यार शब्द कमी पडतात. कमाल आहेत त्या, खूप कमाल आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व दिसतंय महाराष्ट्राला. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे वर्षा मॅमच्या बाबतीत. बिग बॉसमध्ये पहिल्या भाऊच्या धक्क्यानंतर भाऊनी त्यांना सांगितलं, तिला महाराष्ट्राची माफी मागायला लावली. आणि दुसऱ्या दिवशी त्या निक्कीला त्यांनी सांगितलं की ते रात्री तू ते बॅग तुझी आहे ना, तर तिने रात्री सांगितलं ती माझी नाही. आणि दुसऱ्या दिवशी ती मेकअप करत होती. आणि त्यावेळेस त्यांनी तो मुद्दा उचलला की अगं तुझं सामान इथे आहे तर तू उचल, बाकी दुसऱ्या लोकांना पण सांगतेस ना. आणि त्यानंतर लोकांच्या काही कमेंट आल्या की नाही वर्षा मॅम पण मुद्दाम पिन करतायत, वर्षा मॅम पण मुद्दाम करतायत. मग काय गेमच खेळायचं नाही? मग असं आहे की आता रिस्पेक्ट देते ती म्हणून काय बोलणंच बंद करायचं असं नाही असू शकत ना. त्यांनाही त्यांचा गेम खेळायचा आहे आणि त्या ज्या पद्धतीने ज्या डिग्निटीने त्या गेम खेळत आहेत, कमाल आहे यार. हॅट्स ऑफ. म्हणजे त्यांच्या मातृत्वावर गेले, त्यांना रस्त्यात झोपवलं, त्यांच्या अवॉर्डवर बोलले. त्यांची लायकी पण नाही आहे. ती कोणती किल्लेकर एक कुठेतरी चॅनलला विलनचा रोल करून तू महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर नावं ठेवतेस, तू त्यांच्या अवॉर्डवर बोलतेस. लाज वाटली पाहिजे तुला. आत्ताच तू म्हणालास की जान्हवी म्हणजे खरंच ती वर्षाताईंना पण ती पॅडी दादाला काल बोलली की ओव्हर ॲक्टिंग तुम्ही बाहेर करतायत, आता घरात येऊनही तेच करतायत. तर या वक्तव्याबद्दल तुला काय वाटतं? तिला बाहेर आल्यावर कळेल कोण ओव्हर ॲक्टिंग करत होतं. ज्या दिवशी ती बाहेर येईल ना बिग बॉसच्या हाऊसनंतर, तिला ॲक्च्युअल कळेल की तिने काय केलं आहे. आणि जर हीच तिची पर्सनॅलिटी असेल ना, तर मला नाही वाटत कुठल्या सेटवर तिला टॉलरेट करेल कोणी. कामं ती लोकांचं करिअर होईल का नाही यावर ती भाष्य करते बिग बॉसमध्ये, पण तिच्या करिअरवर भयंकर मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि हे जर ती मुद्दाम करत असेल तर बॉस तुझं करिअर खूप खूप भयंकर धोक्यात आहे. कारण हा 3 महिन्याचा शो आहे. 3 महिन्यानंतर तुला जन्मभर या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, याच लोकांना भेटायचं आहे, यांची तोंडं बघायची आहेत ज्यांची तू लायकी काढतेस. बरोबर आहे ही गोष्ट. मला हे विचारायचं होतं की सगळेजण म्हणतात की जान्हवी निक्कीला फॉलो करते किंवा कॉपी करते. तर तुला याबद्दल काय वाटतं की जान्हवी खरंच निक्कीला कॉपी करते की निक्कीपेक्षा पण ओव्हर जाते, जे आपलं मराठी बॅकग्राऊंड आहे त्यानुसार? तू करेक्ट बोलली आहेस. मला नाही वाटत, कारण निक्कीचा माज वेगळा आहे आणि जान्हवीचा माज वेगळा आहे. तर ती निक्कीच्या वर आहे. मला वाटतं निक्की कुठेतरी थोडंफार तरी तिला जेव्हा जाणीव होते त्यावेळेस ती माफी वगैरे मागते. पण ही अशी बया आहे की ही माफी पण मागत नाही. हिचा एक वेगळाच माज आहे जी महाराष्ट्राची जनता खूप लवकर उतरवणार आहे. आणि तिच्या कमेंट बॉक्समध्ये मी बघितलं होतं तर बापरे काय लोक शिव्या घालतात. सो आता काल सुरेखा कुडचे यांनी पण पोस्ट टाकली तिच्याबद्दल की कसला माज आहे हा, काय केलं आहेस तू आणि काय अस्तित्व आहे तुझं, म्हणून तू पॅडी कांबळेला बोलती आहेस, वर्षा मॅमला बोलती आहेस, वर्षा मॅमच्या अवॉर्डबद्दल बोलतेस. तुझं
स्वतःचं काय अस्तित्व आहे. एक शो, त्या शोचं नाव पण नाही माहिती आहे ना आपल्याला, आणि असा काय तो खूप मोठा पॉप्युलर आणि महाराष्ट्राची खूप मोठी विलन असंही काही तिला टॅग मिळालं नव्हतं. बिग बॉसमध्ये एक संधी दिली आहे बिकॉज ऑफ तुझा शो त्या चॅनलवर होता म्हणून, आणि तू हे काय करतेस? काय नाही, बिग बॉसला तर TRP मिळतो आहे, पण तुझं करिअर जात आहे. ज्यावेळी भाऊचा धक्का झाला दुसऱ्या आठवड्यात, तर तेव्हा ज्या कमेंट्स किंवा ते जे वर्षाताईंना बोलले होते, तर त्याच्यावरती जी बी टीम होती त्यातले सदस्य शांत होते, काही बोलले नव्हते. तर रितेश भाऊंचं असं म्हणणं होतं की बोलायला पाहिजे आपण. तर जर तू तिथे असतास तर तू काय केलं असतंस? हे बघ, मुळातच मी हे खपून नसतं घेतलं. म्हणजे मला कधी कधी असं पर्सनली घरात बसून राग येतो ना बघताना, आणि मी ते स्विच ऑफ करतो, कारण ते पर्सनली होतं. कारण एक तर वर्षा मॅमच्या बाबतीत बोलायला लागले की मला ते खूप वाईट वाटतं, बिकॉज ऑफ माझा त्यांचा एक पर्सनल रिलेशन आहे, काहीतरी मला त्यांच्याबद्दल जाणीव आहे इथे. सो त्यांच्याबद्दल बोलायला लागले की मी आधी TV बंद करतो, कारण ते माझ्याने बघवणं नाही होत. आणि मी जर तिथे असतो तर ह्या 4 लोकांना समोरून नडलो असतो, समोरून. त्या चौघांना ना त्यांची जागा दाखवणारं कोणी ना कोणीतरी पाहिजे. आणि असं मला वाटतं एक वाईल्ड कार्ड एंट्री झाली पाहिजे कोणाची तरी, की जे या अरबाज बिरबाज ह्यांना असं जिगर पे खेळणेवाला बंदा चाहिए उधर. तू बोललास आता की कोणीतरी नडणारं पाहिजे, पण आपण संपूर्ण बी टीम जी बघतोय ना, त्यांचं जे काही बॉन्डिंग झालंय किंवा ते ज्याप्रमाणे एकमेकांना म्हणजे DP दादा आणि अंकिताचं बॉन्डिंग, म्हणजे सगळ्यांचंच बॉन्डिंग असेल, किंवा काल जे गेम खेळले ते, तर तो प्रचंड डोक्याने प्रचंड. तर त्या बॉन्डिंग बद्दल तुला काय वाटतं? अरे त्यांची बॉन्डिंग मला आवडते बिकॉज ऑफ हळूहळू झाली त्यांची बॉन्डिंग. ह्या लोकांची बॉन्डिंग एवढ्या पटकन झाली आहे, आणि यांच्यामध्ये बघ ना आता हळूहळू हे सगळंच त्यांचं तुटणार आहे. असं नाही की हे काही एकमेकांवर प्रेम करतात किंवा ह्यांची काही मैत्री आहे, पण ह्या लोकांची मैत्री होते हळूहळू. आणि मला अंकिता असेल, अंकिता खूप सेन्सिबल मुलगी वाटते, कमाल आहे ती. मी तिला ह्याच्या आधी कधी बघितलं नव्हतं, मी फक्त नाव ऐकलं होतं कोकण कन्या, पण तिचा कॉन्टेंट मी कधी बघितला नाही, पण मला ती कमाल भारी वाटते मुलगी. त्यानंतर सूरज चव्हाण, आपला माणूस, तो पोरगा कमाल आहे, भारी आहे. मला खूप सिंपती आहे त्या पोराच्या बाबतीत. आणि मला असं वाटतं की त्यांनी थोडं अजून इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे स्वतःच्या गेमच्या बाबतीत. सिंपतीच्या जीवावर शो नाही जिंकला पाहिजे त्यांनी. तर तो जिंकला आणि फक्त सिंपतीच्या बेसवर जिंकला तर मग जे खेळतात ना त्यांचं नुकसान आहे, बाकी काही नाही. जर सूरजने अजून थोडंसं इनपुट लावले ना, म्हणजे न घाबरता, तर तो जिंकूही शकतो शो. कारण एवढी सहानुभूती आहे त्याच्या बाबतीत, कामं खूप चांगलं करतो, ऐकतो. मला तो कधी आवडला होता माहीत आहे, ज्यावेळेस तो निक्कीला बोलला ना, ती त्याला कामं लावायला लागली होती की माझ्या मेकअपचं सामान घेऊन चल, आणि ज्यावेळेस तो बोलला की तुझं तू जा घेऊन, आणि ती बोलली अरे मला खाली बसता येत नाही, तो बोलला की ड्रेस थोडासा मोठा घाल मग, म्हणजे तुझं तू बघ. तेव्हा मला तो प्रचंड आवडला. आणि ती जान्हवी ज्यावेळेस ती कचरा टाकताना त्याने ते बंद केलं. तू कचरा टाकतेस का नाही टाकतेस हे तुझं लुकआउट आहे ना, वाक झुक आणि टाक. तो का थांबेल तुझ्यासाठी, नोकर आहे तुझा. सो तेव्हापासून तो हळूहळू आवडायला लागला. आणि अरबाजसोबत जो काही त्याने टक्कर घेतली त्या टास्कमध्ये, कमाल. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रानेच तो हिरोच ठरला आहे. तो अजून त्यांनी चांगलं केलं पाहिजे, तोही जिंकू शकतो शो. आत्ताच तू म्हणलास की कचरा टाकण्यासाठी त्याने डस्टबिनचं दार उघडलेलं लावून घेतलं, तर त्यावर जान्हवी त्याला बोलली होती की मी तुझ्यासाठी घराचं दार उघडेन. तर आज काय परिस्थिती, कारण ते सेकंड याच्यामध्ये घडलं होतं, आणि आज काय परिस्थिती? मला वाटतंय की जान्हवीसाठी खूप लवकर बिग बॉसचे दरवाजे उघडले जाणार आहेत बाहेर येण्याचे, खूप लवकर. कारण हे ती ज्या काही माझामध्ये खेळते, तो माज खूप लवकर महाराष्ट्राची जनता उतरवेल. आणि त्या बिचारीला कळत नाही आहे की ती काय वागते, काय आपलं बाहेर जातं आहे, आणि लोक तुला काय बघतायत. सो तिने त्या विलनच्या मोडमधून थोडंसं बाहेर येऊन रिॲलिटी चेक तिला मिळाला पाहिजे, आणि तो लवकरच मिळेल. आणि महाराष्ट्राचं ते बिग बॉसचे दरवाजे आहे ना, त्या दिवशी ती नॉमिनेशनमध्ये येईल ना, त्या दिवशी उघडले जातील असं मला तरी वाटतं. हां, पण त्यासाठी ट्विस्ट आहे, कारण ती गेली तर TRP ड्रामा, सो वो है. पॅडी दादा जे आहेत ते ज्या पद्धतीने आता खेळत आहेत, किंवा ज्या पद्धतीने टीम Aची मजा घेत आहेत, कारण काल जेव्हा जान्हवी बोलली की मी आत्मविश्वास तुम्हाला भीक म्हणून आणून देते, त्यावर ते बोललं की नाही मला फळं पाहिजेत. तर त्यांचं म्हणजे त्यांचं जे आता जे आहे ते बाहेर येत आहे, तर त्याबद्दल पॅडीदादांबद्दल काय सांगायचं? पॅडीदादाबद्दल काय सांगायचं यार, कमाल, ग्रेट ॲक्टर आहे तो. आणि ज्या पद्धतीने तो खेळतोय ना, पहिला वीक
खूपच डाऊन गेला. सेकंड वीक पण थोडासा डाऊन गेला. पण तिसऱ्या वीकनंतर जे काही आत्ता हळूहळू जे काही माणसाने सुरू केला आहे गेम, कमाल खेळतो आहे. आणि ही इज ऑल्सो टॉप 5 कंटेंडर. कमाल खेळतो आहे तो. आणि ज्या पद्धतीने तो जान्हवीला उचकवलं ना त्यांनी पिन देऊन, कारण मला तर ते पिकनिक स्पॉट कळलंच नाही. मला वाटतं महाराष्ट्रालाच कळलं नाही का त्यांना असं टार्गेट केलं आहे पिकनिक म्हणून. अरे ते छान काहीतरी शेअर करत असतात. ते जर तुम्ही टेलिकास्ट केलं तर बघायला अजून आवडेल. पण त्यांना असं ते पिकनिकचं हे दिलेलं आहे. म्हणजे यांना असं वाटतं की मारामारी करा, ड्रामे करा. तेवढंच केलं की ह्या 4 लोकांना यांनी ते केलं आहे. पण पॅडी कांबळे कमाल खेळत आहेत आता. तुला जर बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर काय करशील? ऑफकोर्स पहिल्यांदा तर ह्या 4 लोकांना मी असं समोर छातीवर अंगावर घेईन प्रत्येक टास्कमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण तिथे कोणीतरी असा पाहिजे या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणारा. आत्ता बी टीम आहे हे थोडीशी सॉफ्ट आहे. म्हणजे ते बोलतात की आपल्याला डिग्निटी नाही सोडायची, आमचा तो स्वभाव नाही आहे. जसं अंकिताचं झालं किंवा अभिजित सावंतचं झालं. अभिजित सावंत ह्याचमुळे मागे पडतो आहे की त्याच्याकडे पोटेन्शियल आहे पण तो दाखवत नाही आहे. तो घाबरतो लगेच. तो अरबाजनी काल तो ड्रामा केला की तो घाबरला लगेच. आणि तो अंकिताला बोलायला लागला की नाही तुम्ही मला पुढे केलं, आता बघ ना ड्रामा झाला आहे. सो या ड्रामाला न घाबरता ह्या तो वैभव असेल, तो वैभव तर काय मला काहीच कळलं नाही. तो काय फक्त बॉडी फुगून तिकडे कशाला गेला आहे त्यालाच कळत नाही आहे हळूहळू. आणि ह्या 4 गुंडांना मी मस्त धडा शिकवला असता. जाता जाता बिग बॉसबद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील? बिग बॉस बघत राहा. वर्षा मॅमला सपोर्ट करा. आणि बाकी आपले जी 4-5 आहेत, सूरज आहे, अंकिता आहे, पॅडी आहे, हे टॉप 5 माझ्या तरी मताने आहेत. पण महाराष्ट्राची जनता वर्षाताई गेल्यात ज्या डिग्निटीने, त्यांच्यावर कितीही टार्गेट केलं तरी ज्या पद्धतीने त्या खेळत आहेत ना, तर त्यांना सपोर्ट केलंच पाहिजे. आणि त्यांच्यासाठी हा शो बघा. थँक्यू सो मच. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा. थँक्यू.